मंत्री महोदयांचं स्वागत करतायत। कृषीचं रोप त्यांना देऊन त्यांचं स्वागत करतायत। भारताला 2047 पर्यंत बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामगिरी मानसिकता ची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कर्तव्याचे पालन करू। जय हिंद। सारी लाभ देण्याची योजना म्हणजे विकसित भारत संकल्प यात्रा। आपण या कार्यक्रमामध्ये माता की वंदे वंदे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे या देशाबद्दल स्वप्न पाहतायत त्या स्वप्नामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना हे अत्यंत असतं। प्रशासन यामध्ये त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेल अशी मला आशा घेतली आणि प्रत्येकाला जवळजवळ देशातील कोरोनाच्या काळामध्ये दिलं गेलं 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं गेलं आणि त्यानंतर येणारा आपण जर बघितलं तर अटलजींचं आणि सर्व भारतीयांचं स्वप्न येत्या 22 तारखेला पूर्ण होते, काय सांगाल? हे आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत। अटलजी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला पंतप्रधान म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर NDAच्या सरकारमध्ये जवळजवळ 32पेक्षा जास्त घटक पक्ष एकत्र काम करत होते। त्यामुळे अनेक योजना उपक्रम हे त्यांना सहजपणे इम्प्लिमेंटेशन करता आलं नाही, परंतु आदरणीय नरेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 9 वर्षामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि पूर्ण बहुमताचं सरकार आल्यामुळे अनेक योजना या कार्यान्वित करणं अतिशय सोपं झालं। जनधन योजनेपासून उज्ज्वला योजना आणि आरोग्याच्या योजनेमध्ये आयुष्यमान भारतसारखी योजना असेल, प्रत्येक सामान्य माणसाला 5 लाखापर्यंतचं या योजनेपासून आरोग्याची व्यवस्था त्या कुटुंबाला मिळते। हे सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला खऱ्या अर्थाने या योजनांचा लाभ होतो आहे। आज अटलजींची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने प्रभागामध्ये भागशाळा मैदानामध्ये आज विकसित भारत संकल्प यात्रा जी आहे ती इथे आलेली आहे। उद्या अप्पादातार चौकामध्ये नेहरू मैदानामध्ये ती जाणार आहे। संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी PMO ऑफिस, पंतप्रधानांचं ऑफिस याचं मॉनिटरिंग करत आहे। प्रत्येक गरिबाला, प्रत्येक बारा बलुतेदाराला या योजनांचा लाभ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी या सर्वांच्या एकत्र विद्यमाने या कार्यक्रमाची एक आखणी केली गेलेली आहे। कार्यक्रमाचं नियोजन करत असताना प्रसार करून लाभार्थ्यांपर्यंत जाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि यामध्ये शासनाची भूमिका ही अतिशय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थी प्रत्येक योजनांचे, मग तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्यामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न गेली महिनाभर सुरू आहे आणि याला अत्यंत चांगला असा प्रतिसाद पूर्ण देशभरामध्ये मिळतो आहे। की दिघा रेल्वे स्टेशन असेल किंवा डोंबिवली माणकोली पूल असेल, उद्घाटन करायला वेळ नाही आहे, काय सांगाल? ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाच्या प्रत्येक योजना कार्यान्वित होण्यासाठी ज्याला रेल्वेच्या योजना ज्या होत्या त्या रेल्वेच्या योजनांमध्ये जो 50% हिस्सा जो राज्य शासनाने दिला गेला पाहिजे होता तो गेल्या वेळेचं जे सरकार होतं, गेल्या वेळेचं 2.5 वर्षाचं जे सरकार होतं त्यांनी दिला नाही। दिला न गेल्यामुळे सर्व कामं पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून
ही पाठी राहिली. आणि आता याचं उद्घाटन केलं नाही, त्याचं उद्घाटन केलं नाही, अशा ज्या गोष्टी करतायत हे किती अयोग्य आहे हे मला माहीत आहे. मोठागाव माणकोली पूल जो आहे याची सुरुवात जी आहे, सुरुवात 2009ला मी ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेला पृथ्वीराज बाबा हे त्यावेळेच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली, वित्तीय मान्यता त्याला मिळाली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. कामाला सुरुवात झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. खरं तर एखादा प्रकल्प ज्यावेळेला पूर्णत्वाकडे जात असतो त्यावेळेला एक पद्धत सुरू झालेली आहे. काम ज्यावेळेला पूर्ण होतं त्यावेळेला कुठेतरी श्रेय कोणाला मिळावं यासाठी श्रेयाची लढाई हे प्रत्येकजण करत असतं. आणि त्यामध्ये कदाचित आता आदित्य ठाकरे पण उतरलेत का असं मला वाटायला लागलं आहे. त्यामुळे हा जो विषय जो आहे, आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं सर्व प्रकल्पावरती अतिशय डेली या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला जातो. कोणता प्रकल्प कशासाठी प्रलंबित आहे, त्यामध्ये काय काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. किंबहुना गेली 2.5 वर्ष जी होती या 2.5 वर्षामध्ये या सर्व गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष झालं होतं. आता खऱ्या अर्थाने हे जे शासन आलं आहे, शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे शासन आलं आहे ते शासन या सगळ्या गोष्टीकडे अतिशय वेगळ्या पद्धतीने लक्ष देत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या योजना या योजना कार्यान्वित होऊन महाराष्ट्र जो गेल्या 2.5 वर्षामध्ये पाठी राहिला होता, महाराष्ट्र जो गेल्या 2.5 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे राहिला होता आणि इतर राज्य जी पुढे जायला सुरुवात झाली होती, आत्ता महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये 1 नंबर कसा येईल या दृष्टिकोनातून हे सर्व शिंदे फडणवीस आणि अजितदादाचं सरकार काम करत आहे. याचं आपल्याला सर्वांना आकडेवारी माहीत आहे, सर्वच्या सर्व माहीत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींकडे आपणसुद्धा दुर्लक्ष करावं अशी विनंती आहे. दिव्यामधलं असणारंसुद्धा उद्घाटन होणार आहे आणि इथलंही उद्घाटन होणार आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी किंवा श्रेयासाठी हे सरकार थांबत नाही. कोणतंही उद्घाटन करण्यासाठी कोणीही थांबत नाही. काम पूर्ण झालं की त्या ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजे तिथल्या असणाऱ्या रहदारीसाठी ते सर्वच्या सर्व खुलं केलं जातं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपण त्याची चिंता करू नये का. श्रेयासाठी राहणारं हे सरकार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.